अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुड मॉर्निंग, नमस्कार फ्रेंड्स. आजची शनिवारची सकाळ सुंदर अशा माझ्या रांगोळीने झाली होती आणि सकाळी 6 वाजताचा हा मी तुम्हाला व्ह्यू दाखवत आहे आणि सुंदर असा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता आणि मन अगदी प्रसन्न झालं होतं. सो आज होता शनिवार आणि त्याचबरोबर अमावस्या आणि शनेश्वर जयंती असल्याकारणाने मी आज लवकर उठले होते, कारण की मला बाहेरची कामं आवरून पटपट मला स्वयंपाकाचं आवरायचं होतं आणि नैवेद्य करून देवाला दाखवायचा होता. सो त्यासाठी मी आज नैवेद्यामध्ये केलं होतं चपातीनंतर केल्या होत्या मी शेवयाची खीर, त्यानंतर होती गाजराची कोशिंबीर, मेथीची भाजी, आमटी, भात आणि सांडगे केले होते. आणि आजचा दिवस इतका हेक्टिक होता की सांगू शकत नाही. खूप उभारून तरी किचनमध्ये पाय दुखत होते, तरी पण देवासाठी काय पण म्हणून मी हे सर्व केलं, कारण की मला नैवेद्य करायला खूप आवडतं देवाचं. आणि सो असं मी हे देवाचं नैवेद्याचं ताट मांडलं होतं आणि ताटाच्या डाव्या बाजूला कोशिंबीर, सांडगे आणि मधी दही भात ठेवला होता. त्यावर थोडीशी आमटीसुद्धा घातली होती आणि नंतर मेथीची भाजी होती आणि फ्रंटला ताटाच्या स्वीटमध्ये मी शेवयाची खीर केली होती आणि नंतर 2 चपात्या अशाप्रमाणे मी हे नैवेद्याचं ताट वाढलं होतं. आणि नैवेद्याचं ताट हे शास्त्रामध्ये ह्याच पद्धतीनं सांगितले आहे. सो असं हे ताट करून मी नैवेद्य दाखवला. नंतर संध्याकाळी आमची खूप पंचायत झाली, कारण की आमचा गॅसच बंद पडला, म्हणजे संपला. सो नंतर आम्ही चुलीवरच सगळं करायला घेतलं. पहिला चहा करून घेतला. ह्यांचं बघा तोंड कसं झालं आहे. सो ते म्हणत होते की आलिया भोगासी असावे सादर. त्यानंतर हे मांजर एक आमच्याजवळ आलं होतं. हे आमच्या शेजाऱ्यांचं मांजर आहे आणि ते स्वीटकॉर्न खात होतं, कारण की मी आज स्वीटकॉर्न उकडले होते आणि परू आणि शंभू आमचे असे स्वीटकॉर्न खात होते आणि त्या मांजराला पण भरवत होते. आणि हे मांजर इतकं सुंदर आहे ना, असं फॉरेनचं मांजर आहे काय असं वाटतं. त्यानंतर मी पण चपात्या थोड्या करून घेतल्या, दुपारच्या थोड्या होत्या आणि परत थोड्या चपात्या करून घेतल्या आणि असा हा माझा आज पसारा बाहेर झाला होता. सो हे बघा ह्यांनी काय करालेत. संसार जसा तवा चुल्यावर, बसती हाताला चटके तेव्हा मिळते चपाती, असा काहीतरी आमचा आजचा सीन होता आणि आमचं ह्याच्यावरून कॉमेडी चाललं होतं. सो ही मुलं पण इथंच होती आज बाहेर आमच्याबरोबर खेळायला आणि मला मजा वाटत होती. चुलीवर मी फर्स्ट टाईम जेवण करत होते आणि नंतर मग आम्ही जेवलं. चपाती, मेथीची भाजी, दोडक्याची भाजी आणि शेवयाची खीर.